I love you, Sai. Let's get married, baby. थांब कांगारू, स्वदेशी केतकरांच्या नातीच्या गळ्यात वरमाला घालायची स्वप्न पाहतोयस? एवढं धारिष्ट्य तुझं? अरे तुझ्यासारख्या परदेशी मुलाशी लग्न लावण्याऐवजी मी तिला आयुष्यभर अविवाहित ठेवीन. लक्षात असू दे. Oh God. अप्पा केतकर सगळीकडे ड्रीम मध्ये पण आला, लाईक मॉन्सून एरिया. हिटलर, तुझ्या ग्रँड डॉटरशी लग्न मीच करणार. तुझ्या घरामध्ये बाकी सगळं स्वदेशी आहे, बट your grandson-in-law is going to be an Australian guy. तुमचा कांगारू. Just wait and watch. Can't even sleep now. हिटलरने झोप डिस्टर्ब केली माझी. Diggs, get me some coffee. भाईने ऑस्ट्रेलियावरून आणला होता आपल्याला टी शर्ट. कसला भारी होता. कसलं दिसतंय. आता कसं दिसतंय. मी असा लालबागच्या नाक्यावरून चाललो ना टी शर्ट घालून, लालबागच्या सगळ्या पोरी घायाळ होऊन पडायच्या. आणि या पार्ल्यातल्या पोरी तर आपली टशन बघून फिदाच व्हायच्या आपल्यावर. पण कसलं काय, आता याचा फडकच करावं लागणार. भाईला बोलतो, भाई ऑस्ट्रेलियावरून अजून एक टी शर्ट मागव आपल्यासाठी, एकदम ब्रँडेड. अरे कोण आहे? काय एक एक कोण कोण येतात नको त्या वेळेला. काय पोस्टमन आहे. प्रति श्री प्रसन्न विश्वासराव केतकर. विश्वासराव केतकर नाव ऐकल्यासारखं वाटतं. हिटलर. हिटलर कोणाला म्हणतोस रे? नतद्रष्ट कार्ट्या, मूर्ख कुठचा, गाढव लेकाचा, अक्कल शून्य, बाजार मुणगा. हो, हे विश्वासराव केतकर म्हणजे हिटलर इकडे नाही राहतं का? त्या बंगल्यात तिकडे जाऊन द्यायचं. हे अरे मला माहिती आहे स्वदेशी आप्पा केतकरांचं पत्र आहे. बाबा मी नाही जाणार. हिटलर बद्दल तुम्हाला पण माहिती आहे? बाबा अख्ख्या कॉलनीला माहिती आहे. पीठवाला नको सोडू, भाजीवाला नको सोडू, त्या गलीतल्या कुत्र्यांना भी माहिती आहे. हे नवीन जमान्याचं काही चालत नाही म्हाताऱ्याला. स्वभाषा आणि भारतीय संस्कृती याचा अभिमान हा प्रत्येकानं बाळगायलाच हवा. किंबहुना बाल वयातच प्रत्येकावर जर असे संस्कार झाले तर अखंड विश्वात विजयी पताका फडकेल. लक्षात असू दे. हिटलर म्हणजे ना एकदम जुना आहे, एकदम युनिक पीस. अहो त्याच्या घरात जायचं म्हटलं बीपी वाढतो बघा आपला. बीपी तर सगळ्यांचाच वाढतो, पण आता जरा हिम्मत करा. अजून आणि जा हे पत्र देऊन या. हा कुठे गेला? शपथ तर गेला. हिटलरला पत्र कोण देणार? हे पण माझ्याच माती आलंय. कोण देणार? काय कोण देणार? आपला भाई देणार. म्हणजे कसं भाईला वहिनीला भेटता येईल, म्हणजे भाई पण खुश आणि वहिनी पण खुश.
अगं बाई ईश्वरा, काय झालं बाळा? तरी मला वाटलेलंच तुझं काहीतरी बिनसलं असेल. अगं आईजवळ तरी मन मोकळं करायचं ना. आई अगं मला काही नाही झालंय बघ, कांदा चिरतीये, कांदा तिखट आहे. अगं बाई अगं पण कांद्यामुळे का असे ना, लेकीच्या डोळ्यात आलेलं पाणी आईला बघवेल का? आई तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. बरं मी हे म्हणत होते की माझा कांदा चिरून झालाय, भरीत करायला घेऊ का? हो हो घे बाई, तुझ्या बाबांना तुझ्या हातचं भरीत फार आवडतं. 25 किलो भाकर वड्यातले 100 ग्राम भाकर वड्याचा हिशोबच लागत नाही. आप्पांना कळलं ना तर 100 उठाबशा काढायला लावतील मला. नमस्कार अप्पा. हो अप्पा, करतो अप्पा. कळलं अप्पा, ठेवतो अप्पा. ठेवलं अप्पा. बाबा काय म्हणाले अप्पा? हो अगं ते सई आप्पांनी ती पुस्तकांची यादी काढायला सांगितलेली होती ना, ती कुठे आहे? जा बघ जा. ते आता परत दूरध्वनी करणार आहेत तेव्हा मला विचारतील. जा बघू, जा आण जा यादी. हो आणते मी. काय हो, काय झालं? अगं लग्न. आपल्या लग्नाला 22 वर्ष झाली, 21ची झाली नाही का सई? काय तुम्ही? अगं कल्पना, आपल्या सईचं लग्न ठरवलंय आप्पांनी. तो हिटलर म्हणजे एकदम स्वदेशी, पक्का स्वदेशी. त्याला सगळं मराठी लागतं आणि तू इम्पोर्टेड आयटम. तो तुला त्याचा नाच जवाई करून घेणार आहे का? अरे तुला बॅन करणार. नाही करणार. Sai wants the made in Australia item. She loves me. अरे पण त्या हिटलरला आधी प्रसन्न करावं लागतं ना त्यांच्या घरामध्ये. आणि हिटलरला प्रसन्न करायचं म्हणजे सगळं स्वदेशी पाहिजे. मला साईशी हे करायचंय. काय? लग्न. अहो कुणाशी ठरवलं? म्हणजे कोण आहे मुलगा? कुठे असतो? आणि नाव काय हो त्याचं? अहो शिक्षण तरी चांगलं झालंय ना? म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करतो तो? आणि उंची, रंग तरी बरा आहे ना? आणि घरचे चांगले असतील ना हो त्याचे? अहो नाव तरी सांगा ना त्याचं. अगं तुझ्या ह्या प्रश्नावलीला मी आप्पांसमोर ठेवू शकतो का? हा, माझी प्राज्ञा आहे तरी का तेवढी त्यांच्या समोर? नाही बाई, ती तर कोणाचीच नाही. तुझं सई वहिनीवर प्रेम आहे, सई वहिनीचं तुझ्यावर प्रेम आहे. पण भाई सई वहिनी किती हिटलरला घाबरते माहितीये ना. आणि खरं सांगू तुमची जोडी म्हणजे कशी? हे बघ तुमची जोडी म्हणजे ना, हा सई वहिनी भाकरवडी, तू बबल गम. सई वहिनी ताक, तू चिल्ड बियर. सई वहिनी अहो, तू हॅलो डियर. तुमचं म्हणजे सगळं कसं मिसमॅच आहे, एकदम अपोजिट. Nigs, you know, opposites attract. हा सायन्स पण नाही शिकला का तू? सायन्सचं काय मध्येच, आपण मराठी बद्दल बोलतोय ना. चांगला असेल ना हो मुलगा? आप्पांनी पसंत केलाय म्हणजे चांगलाच असणार बघतो. Look, I'm really missing Sai a lot. खूप आठवण येते. 2 months झाले मी भेटलो नाही तिला. हा भाई, तिकडे लॉकडाऊन मध्ये गुजरातला अडकलास 2 महिने आणि तुमच्या प्रेमाचे झाले ते वांदे. नाही ना, लास्ट नाईट मी लेट आलो म्हणून, अदरवाईज रात्री भेटलो असतो. हा भाई भेटवतो ना मी तुला. सईसाठी पसंत केलेल्या मुलाचं छायाचित्र पाठवलंय त्यांनी आणि सोबत एक चिठ्ठी देखील आहे. ती सई समोर वाचून दाखवायला सांगितली त्यांनी. पण कधी येणार आहेत अप्पा? आणखीन काही दिवस कोकणातच थांबणार म्हणाले, पण पत्र आज येणार आहे म्हणाले. व्हॉट नाही पत्र? अरे हिटलर आहे ना, हिटलर आपला अप्पा केतकर, त्यांनी पाठवलेलं पत्र इकडे आलंय आणि तुला सई वहिनीला भेटण्याचं कारण. आप्पा कधी काय करतील ना काही सांगता येत नाही. त्यांनी ठरवायचं आणि आपण नुसतं हो म्हणायचं बस. हो. हिटलरनी लेटर सेंड केलं, मग हिटलर कुठे? इथे नाही. कुठे? हिटलर कॉन्कर. कोकणात, कोकणात. अच्छा, ओके ओके ओके. नाही आलं का हो पत्र? नाही ना. जाऊ दे, तुम्ही आधी चहा घ्या बघू, म्हणजे तुम्हाला जरा तरतरी येईल. अगं पत्र आलं ना तरच मला तरतरी येईल. आप्पांचा दूरध्वनी आला तर मी काय सांगायचं आप्पांना? ते मला तिथून भस्मसात करतील. हो बाई, आप्पा काही करू शकतात. मग ईश्वरा लवकर पाठव रे बाबा ते पत्र. Sai, I
am coming. काय बघताय श्रीयुत देशपांडे? लक्ष कुठे आहे तुमचं? ड्रेस मध्ये तो एकदम गॉर्जियस दिसते. नटणं मुरडणं शोभत नाही सभ्य घरातल्या मुलीला, लक्षात असू दे. भाई एक नंबर, तू नड. मी आहे तुझ्या बरोबर भाई, तू नड. हो भाई तू पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पुढे जा, मी मागेच थांबतो. हा अरे 1 2 3 4 भाईनं केली बॉर्डर पार. अरे बघतोस काय रागानं, गेट उघडलाय वाघानं. अरे भाई आपला सिडनीचा स्वॅग हिटलरला भरावी लागणार बॅग. There's a surprise for you, cutie pie. कोण आहे तिकडे? कोण आहे? कुठे आहेस तू? Listen, I'm really sorry, but मी तुला भेटायला येऊ शकत नाही. Actually, there is an emergency आणि मला जावं लागेल. It's urgent. तू ना बोलूच नकोस माझ्याशी. नचिकेत 2 महिने झाले आपण भेटलो नाहीये. 2 महिने. साई प्लीज चिडू नको. चिडू नको तर काय करू? लोक तू चिडलीस की यू नो तुझे गाल खूप पिंक होतात. And then मग मला यावंच लागेल. Sai, you're looking beautiful in this dress. Like a beautiful angel. नचिकेत खरं सांग, कुठे आहेस तू? तुला माहित नाही मी कुठे? आता सांगणार आहेस का तू कुठे आहेस? I can hear your heartbeat say. Thak 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 thak. God, Sai, when you blush like this, I feel like I'm the king of the world. नचिकेत अरे कुठे आहेस तू? आता येणार आहेस का समोर? येणार. Just close your eyes and say I love you. नाही. Come on. Say it. Now close your eyes and say I love you too. बरं ठीक आहे. नचिकेत I Come on. Say it, Sai. नचिकेत अरे नचिकेत तू इथे कसा आलास? कसा म्हणजे? पाईपवर चढून आलो. अरे नचिकेत तुला कळतंय का? आपण इथे एकटेच आहोत. We are meeting after 2 months, so एकटंच भेटलं पाहिजे नाही? हे ऑस्ट्रेलिया नाहीये श्रीयुत देशपांडे. इथे हे सगळं असं चालत नाही. इथे नाही, तुमच्या घरामध्ये. अरे आप्पांची काही तत्व त्यांचे गिव्ह मी अ ब्रेक. ते माहिती आहे मला, पण आप्पा आता नाही ना इथे.
पण त्यांची नात म्हणून माझी काही कर्तव्य आहेत. मला तुला जे द्यायचं आहे ते असं सगळ्यांसमोर नाही देऊ शकत. इट्स प्रायव्हेट. अच्छा. अरे नचिकेत, कसं दिसतंय? रिअली प्रेटी. परत तेच. हे सांगायला जवळ यायची गरज नाहीये. कम ऑन, कॉम्प्लिमेंट देतोय मी. मी या आधी तुला सांगितलंय, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते. काय योग्य वेळ? कम ऑन, लेट्स गेट मॅरिड. अच्छा, एवढं सोपं आहे का ते? अरे तुझा हिटलर आपण आप्पा आप्पा ही इज द ओनली प्रॉब्लेम. त्यांना सोडलं तर बाकी एव्हरीथिंग इज इझी. त्यांना सगळं स्वदेशी पाहिजे ना. हाऊ इज इट पॉसिबल इन दिस मॉडर्न एज? अरे प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते नचिकेत, आणि त्यांचे विचार, त्यांची तत्व तुला कठीण वाटतात, आम्हाला नाही. आणि तू चुकीचा आहेस असं कुठे म्हणतेय मी? तू तुझ्या जागी बरोबर आहेस आणि आप्पा आप्पांच्या जागी. तुमच्या दोघांचे विचार जरी वेगळे असले तरी तुमचं दोघांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त तुमची जगण्याची पद्धत वेगळी आहे, इतकंच. हा, पद्धतच तर बिग हर्डल आहे ना आपल्या लाईफ मध्ये. अरे पण ते अरे सई, ते लेटर आलंय. I saw you and then I forgot everything. अरे हे तर आप्पांचं पत्र आहे, बाबांसाठी आलंय. मी देऊन येते. Come, I'll also come. हो आप्पा. हो पत्र म्हणजे ते मी म्हणजे अरे काय बरडतोयस काय तू? तेच ना मी पण. अरे त्या टपाल अधिकाऱ्याला मी दूरध्वनी केला होता. त्यानं सांगितलं पत्र केव्हाच टाकून दिलंय म्हणून. कुणाला दिलंय? पत्र घेणाऱ्यानं दिगंबर अशी स्वाक्षरी केलेली आहे. दिगंबर म्हणजे तोच ना तो देशपांड्यांच्या घराच्या निगराणीसाठी नियुक्त केलेला तो आगाऊ आडव्या देहेष्टीचा मुलगा, तोच ना तो. अरे पत्र तिकडे कसं काय गेलं? अरे तेच विचारतोय मी. माझं पत्र तिथं गेलंच कसं? हो. तुम्ही काय करत होतात? लक्ष कुठं होतं तुमचं? नाही अप्पा. हे बघ, तू ताबडतोब तिकडे जा आणि पत्र घेऊन ये. आणि पत्र मिळाल्यानंतर मला दूरध्वनी करून कळव. हो. लक्षात असू दे. आहो, काय झालं? अगं ते पत्र देशपांड्यांच्या घरी जाऊन पोहोचलंय. मी आलो, जरा ते घेऊन आलो. अगो बाई, स्वदेशी केतकरांचं पत्र परदेशी नचिकेतच्या घरी. बाबा, आप्पांचं पत्र आलंय आत्ताच. नचिकेत घेऊन आला. अरे नचिकेत, अगदी देवासारखा आलास रे. पण तू वरून कसा आलास? हा, तुम्ही बोलले ना देवासारखा आला, मग गॉड वरूनच येतो म्हणून वरून आलो. I'm just kidding. Actually, when I came here, तेव्हा इथे कोण नव्हतं, सो मी डिरेक्टली वर गेलो. बरं आण ते पत्र. मी आता तुझ्याकडेच येणार होतो पत्र घ्यायला. सई, हे पत्र तुझ्या समोर वाचायला सांगितलंय आप्पांनी. श्री प्रसन्न विश्वासराव केतकर, विश्वासराव उर्फ अप्पा उर्फ स्वदेशी केतकर, ह्या जगात कुठेही असला तरी त्याचे स्वदेशी चित्त फक्त आपल्या पार्ले येथील पवित्र वास्तूत स्थिरावलेले असते. स्वदेशी सेवेच्या व्रतानंतर माझ्या कुटुंबाचे योगक्षेम हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. आणि म्हणूनच आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आपल्या प्रिय सईसाठी वर संशोधनाची आता काही आवश्यकता नाही. सईसाठी सुयोग्य स्थळाची निवड मी केली आहे. त्याचं छायाचित्र सोबत पाठवत आहे. आणि नेहमीप्रमाणे माझा हा निर्णय देखील अंतिम निर्णय आहे. आपला श्री विश्वासराव केतकर.
अगं लक्षात असू दे